मित्रांनो, नुकतंच शरदचंद्रजी पवार साहेब यांनी वारकरी संप्रदायाबद्दल एक विधान केलं होतं. या विधानामध्ये पवार साहेब म्हणतात की वारकरी संप्रदायामध्ये सध्या प्रतिगामी लोकांचा भरणा झालेला आहे. 60% लोक हे प्रतिगामी आहेत वारकरी संप्रदायातील. मित्रांनो, शरदचंद्रजी पवार साहेब जे वारकरी संप्रदायाबद्दल बोलले, त्यांच्या वक्तव्याबद्दल समाजामधून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, मला तरी वाटतं शरदचंद्रजी पवार साहेब जे काही बोललेले आहेत ते कुठल्याही प्रकारे चुकीचं बोललेले नाहीत. मित्रांनो, कारण वारकरी संप्रदाय जर आपण बघितला, वारकरी संप्रदायाची स्थापना जर बघितली तर वारकरी संप्रदायामध्ये सर्व प्रकारच्या वर्णातील, सर्व प्रकारच्या जातीतील लोकांचा समावेश आहे. म्हणजेच वारकरी संप्रदाय हा समतेवर आधारित असा संप्रदाय आहे. आणि या संप्रदायामध्ये जे काही 12 बलुतेदार आहेत, 18 आलुतेदार आहेत, या सर्व 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदार सर्व समाजामधून साधू संत जन्माला आलेले आहेत. मित्रांनो, आणि या सर्व साधू संतांनी समतेचा संदेश जनतेमध्ये पोहोचवलेला आहे. निस्ता समतेचा संदेशच पोहोचलेला नाही, तर वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही प्रकारच्या कर्मकांडाला अजिबात थारा दिलेला नव्हता. एवढंच नाही, तर वारकरी संप्रदायामध्ये अंधश्रद्धा, भोंदूगिरी अशा प्रकारच्या चुकीच्या प्रथा परंपरेला देखील या ठिकाणी वारकरी संप्रदायाने छेद दिलेला आपल्याला पाहावयास मिळतो. मित्रांनो, कारण या संतांचे जे काही साहित्य जर आपण पाहितलं, संत तुकारामांचे अभंग पाहितले, संत ज्ञानेश्वरांचे अभंग पाहितले, नामदेवाचे अभंग जर पाहितले, तर अशा प्रकारच्या कर्मकांडांचं समर्थन करणारा एकही अभंग आपल्याला पाहावयास मिळणार नाही. परंतु ह्याच अभंगाचं जर आपण व्यवस्थित सखोल चिकित्सा केली तर कर्मकांड, अज्ञान, अंधश्रद्धा, बुवाबाजी हे जे काही वाईट कृत्य आहेत, हे समाज विघातक कृत्य आहेत, प्रतिगामी कृत्य आहेत, या सर्वांच्या विरुद्ध या सर्व साधू संतांनी आवाज उठवलेला आपल्याला नक्कीच पाहावयास मिळत आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांना वारकरी संप्रदायाचा जनक म्हटलं जातं. त्यांनी पाया रोवला आहे या वारकरी संप्रदायाचा, असं म्हटलं जातं. काय गरज होती संत ज्ञानेश्वर महाराजांना वारकरी संप्रदायाचा पाया घालण्याची? संत ज्ञानेश्वर महाराज हे तर उच्च कुळामध्ये जन्मलेले होते. ब्राह्मण कुळामध्ये, ब्राह्मण जातीमध्ये, ब्राह्मण वर्णामध्ये जन्मलेले संत ज्ञानेश्वर महाराज, तरी देखील त्यांनी संत नामदेव महाराजांना हाताशी धरून, म्हणजे सोबतीला घेऊन त्यांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली. का केली? तर याच्या मागचा फार मोठा इतिहास आहे. मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केलेला असेल, मित्रांनो, मी एवढ्या उच्च कुळामध्ये जन्मलेलो आहे, तरी देखील माझ्या वडिलांना अशा प्रकारे ब्राह्मणच लोकांनी माझ्या वडिलांना देहांत प्रायचित घ्यायला लावलं. आमच्या बंधूंचा, आमच्या बहिणी भावांचा, आमच्या 4ही भावांचा आमच्या वडिलांनी देहांत प्रायचित, आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतल्याच्या नंतर देखील किती मोठ्या प्रमाणामध्ये छळ करण्यात आला. आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांना स्वतःच्या जातीबद्दल, स्वतःच्या वर्णाबद्दल अजिबात अभिमान नव्हता, कारण ते वैचारिक पुरुष होते. माझ्या आई वडिलांनी देहांत प्रायचित घेऊन देखील आम्हाला अशा प्रकारचा छळ करायला केला या समाजानं. इथल्या कर्मठ लोकांना, रूढीवादी परंपरांना मानणाऱ्या लोकांना, इथल्या वैदिक लोकांना आमचा छळ केला. आणि आम्ही वर्णानं ब्राह्मण असून आमची ही परिस्थिती आहे, तर गोरगरिबांचे काय हाल असतील? गोरगरिबांना कुठला न्याय आणि कुठलं काय? गोरगरिबांना जनावरांसारखी वागणूक नक्कीच मिळत असणार. इतर वर्णांच्या लोकांची खूप हाल असतील, याची जाणीव, याचा विचार कुठतरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मस्तकामध्ये नक्कीच आलेला असेल. आणि अशा प्रकारचा रूढी, परंपरा, श्रद्धा, अंधश्रद्धा, अज्ञान, कर्मकांड, दारिद्र्य याच्यावर कुठेतरी मात करून सर्व समाज एकत्र आला पाहिजे. सर्व समाज
या दास्यत्वातून मुक्त झाला पाहिजे, त्या ठिकाणी ज्ञानाचा दिवा लावला पाहिजे. म्हणून संत ज्ञानेश्वरांनी, संत नामदेव महाराजांनी या वारकरी संप्रदायाची स्थापना केली आणि या 18 अलुतेदार आणि 12 बलुतेदार जातीमधून प्रत्येक जातीमधून संत निर्माण झालेला आपल्याला पाहावयास मिळतं मित्रांनो. आणि त्या काळच्या संतांचं वैशिष्ट्य बघा, लक्षण बघा. वारकरी संप्रदायाचे जे काही तत्वज्ञान आहे ते तंतोतंत पाळताना आपल्याला त्या काळचे संत आढळतात. गोरा कुंभार बघा तुम्ही, सेना नाव्ही बघा, कर्मा मेळा बघा, चोखा मेळा बघा, पुन्हा सावता माळी बघा, ज्ञानोबा बघा, तुकोबा बघा, नामदेव बघा, विसोबा खेचर बघा. या सर्व जाती धर्मातील संतांनी जे काही वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आहे ते तंतोतंत पाळलेलं आहे. कर्मकांडाला कुठल्याही प्रकारची थारा दिलेला नाही, अंधश्रद्धेला दिले नाही. उलट त्यांनी या चुकीच्या प्रथा परंपरावर आघात केला आणि या ठिकाणी एक आध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्याचं काम या साधू संतांनी केलं. अशा प्रकारचा हा पवित्र असणारा संप्रदाय म्हणजेच वारकरी संप्रदाय. परंतु हल्लीच्या काळामधले जे काही हे साधू संत आहेत, महंत संत जे स्वतःला मनवून घेतात, जे काही मोठमोठे कीर्तनकार आहेत, अशा कीर्तनकारांनी हा वारकरी संप्रदाय बदनाम केलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे मित्रांनो. मूळ वारकरी संप्रदायाची जी संकल्पना आहे ती बाजूला राहिलेली आहे आणि सर्व जे काही साधू संत आताच्या काळामध्ये आहेत हे पाकिट नावाचा प्रकार आहे. संत तुकोबारायांनी तर स्पष्ट सांगितलेलंच होतं की बाबा रे, या संप्रदायाच्या माध्यमामधून कुणीही अर्थार्जन करू नये, कारण हा संप्रदाय म्हणजे ज्ञानाचं, त्यागाचं प्रतीक आहे. परंतु हल्लीच्या साधू संतांनी याला वेगळाच रंगरूप दिलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे. त्याच्यामुळे हल्ली गल्ली बोळामध्ये साधू संत झालेले दिसत आहेत, गावोगाव साधू संत झालेले दिसत आहेत. आणि हल्लीच्या साधू संतांचं वागणं हे भोगाचं आहे आणि बोलणं हे त्यागाचं आहे मित्रांनो, हे आपल्याला जाणवतं. आणि पवार साहेबांनी आपल्या वक्तव्यामधून हेच दाखवून दिलेलं आहे की हल्लीच्या जे काही साधू संत आहेत, वारकरी आहेत, आणि जे काही वारकरी संप्रदायामध्ये जे काही लोकांचा भरणा झालेला आहे, हे लोक हे प्रतिगामी विचारां पसरत आहेत. अशाच प्रकारचं वक्तव्य पवार साहेबांनी केलेलं आहे आणि ते खरोखरच आहे, सत्य आहे मित्रांनो. त्याची परिचिती आपल्याला रोज येताना दिसत आहे. आपण रामायण ऐकलं असेल. रामायणामध्ये कालनेमी नावाचा एक डुप्लिकेट साधू संत वारकरी होता आणि त्याने मारुतीरायाला त्रास देण्याचं काम केलं होतं. अशा प्रकारचे डुप्लिकेट साधू संत, कालनेमी संत या समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती पसरलेले आहेत आणि हे विशिष्ट लोकांसाठीच काम करणारे महंत संत आपण पाहत आहोत मित्रांनो. कुठल्या तरी पक्षाच्या म्हणा, कुठल्या तरी संघटनेच्या, कुठल्या तरी नेत्याच्या दावणीला बांधलेले आहेत आणि त्यांच्या इशाऱ्यावरती काम करणारे आहेत मित्रांनो. परंतु हे अशा प्रकारचं कृत्य वारकरी संप्रदायासाठी खूपच घातक आहे मित्रांनो आणि यातून वारकरी संप्रदायाची हानी होत आहे मित्रांनो. वारकरी संप्रदाय बदनाम होत आहे. ऍक्च्युअली ह्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे, आपण वारकरी संप्रदाय हा पैसे कमावण्याचं, प्रसिद्धी कमावण्याचं साधन नाही, तर ते त्यागाचं साधन आहे. ज्या ठिकाणी अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, चुकीच्या रूढी, प्रथा, परंपरा आहे, या ठिकाणी ज्ञानाचा दिवा लावून त्यांना सज्ञान करण्याचं साधन आहे. हे वारकरी संप्रदायाचं खरं कार्य आहे. परंतु हल्लीचे साधू संत चुकीचे काम करत आहेत आणि हेच शरदचंद्रजी पवार साहेब यांनी दाखवून दिलेलं आहे मित्रांनो. आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांनी एक प्रकारे या वारकरी संप्रदायासमोर एक आरसा धरलेला आहे. आरसा आपण पाहिलाच असेल, काळा असो, गोरा असो, नकटा असो अथवा नाकावाला असो, जशा प्रकारे तो आहे तशाच प्रकारे तो दाखवणार. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल आरसा कधीही दाखवत नाही. म्हणून तशाच प्रकारचं काम शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केलेलं आहे. हा संत ज्ञानोबाराय, संत तुकोबाराय, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज यांचा हा वारकरी संप्रदाय, हा पुरोगामी विचारांचा वारकरी संप्रदाय हल्ली अलीकडच्या काळामध्ये एवढा प्रतिगामी कसा झाला,
हा सर्वसामान्यांना देखील पडलेला प्रश्न आहे. तशाच प्रकारचा तो प्रश्न शरदचंद्रजी पवार साहेब यांनी प्रत्यक्ष मीडियासमोर बोलून दाखवलेला आहे. त्याच्यामुळं त्यांना पडलेला हा प्रश्न मला तरी वाटतं कुठल्याही प्रकारे चुकीचा नाही. परंतु काही सुपारीबाज साधू संत सध्याचे आहेत. कीर्तनकार पण सुपारीबाज आहेत काही आणि अशा प्रकारच्या लोकाला या संत शरदचंद्रजी पवार साहेब यांचा विचार पटलेला नसणारच मला याच्यामध्ये ती मात्र शंका नाही. कारण हे जे लोक आहेत हे पाकिटवाले आहेत. हे रूढी परंपरा यांना समाजामध्ये परत या जुन्या प्रथा परंपरा चुकीच्या पसरवायच्याच आहेत असा त्याचा उघड उघड अर्थ होतो. आणि या चुकीच्या गोष्टीवर शरदचंद्रजी पवार साहेब यांनी बोट ठेवलेला आहे. त्याच्यामुळे या लोकांना त्रास नक्कीच होणार. कारण सत्य कुणालाही पचत नसतं. त्यांच्या स्वार्थाच्या आड शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हे विचार येत आहेत. त्याच्यामुळे हे लोक सोशल मीडियावरती पवार साहेबांच्या विरुद्ध नक्कीच गरळ ओकवत असतील. परंतु पवार साहेबांचं हे मला तरी स्टेटमेंट योग्य वाटतं. तुम्हाला त्यांच्या स्टेटमेंटबद्दल काय वाटतं ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसेच या चॅनेलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय मित्रांनो.